नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा भागात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम शिक्षकानं 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला, ज्यामुळे ती चिमुकली गरोदर राहिली. पुढं हे दुष्कर्म जगासमोर येऊ नये म्हणून या नराधमानं तिचा गर्भपात देखील केला. पण हे घडलं कसं? या नराधमानं त्या चिमुकलीवर डाव कसा साधला? प्रकरण उघडकीस कसं आलं ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर सुरुवात करू. नमस्कार, मी गौरव. तुम्ही पाहत आहात गुन्हेगारी कट्टा. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका आणि त्या हदगाव तालुक्यातील तामसा गाव हे निमशहरी भागाचं ठिकाण आहे. येथील लोकसंख्या साधारणपणे 10,000 असेल. याच गावात 2 वर्षापूर्वी एका प्रतिष्ठित शाळेत राजू सिंह चौहान नावाचा एक व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून रुजू झाला. तो इंग्रजी विषय शिकवायचा. शाळेत रुजू झाल्यापासून त्याची वर्तणूक तशी चांगली होती. तो सर्वांसोबत आपुलकीनं वागत असे. पण त्याच्या या आपुलकीच्या चेहऱ्यामागं एक राक्षसी रूप होतं, याची कोणाला कल्पनासुद्धा नव्हती. साधारणपणे 6 महिन्यापूर्वी शाळेत विद्यार्थ्यांना पोलीस भरतीची आवड निर्माण होण्यासाठी शाळेत मार्फत एक मोहीम राबवण्यात आली होती. या उपक्रमात विद्यार्थ्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र दाखवण्यात येणार होते. प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांची सहल जाणार होती. पुढं शाळेची सहल गेलीसुद्धा. पण त्या दिवशी 10वीत शिकणारी प्रियंका नावाची एक मुलगी गैरहजर होती. तिला आपल्या मैत्रिणीसोबत ते प्रशिक्षण केंद्र पाहायला जाता आलं नाही. जेव्हा दुसऱ्या दिवशी ती शाळेत आली तेव्हा तिच्या मैत्रिणी पोलीस प्रशिक्षणाबाबत चर्चा करत होत्या. आपण काल गैरहजर राहिल्यामुळं आपली पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्याची संधी हुकली. तिची सहल तिच्या मनात राहिली, कारण तिला लहानपणापासून पोलीस व्हायची होतं आणि हाच डाव राजू सिंह चौहाननी साधला. तो प्रियंकाच्या आईवडिलांना ओळखत होता. त्यांच्याशी चांगला संवाद होता. त्यानं त्यांना सांगितलं की प्रियंकाला मी प्रशिक्षण केंद्र पाहायला घेऊन जातो. तिच्या भोळ्या आईवडिलांना देखील त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तिला त्याच्यासोबत जाण्यासाठी परवानगी दिली. हा सगळा प्रकार घडला तेव्हा दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. असं सुट्ट्यातच 28 ऑक्टोबर 2024 रोजी राजू सिंह चौहान आपली 4 चाकी गाडी घेऊन प्रियंका राहत असलेल्या शेतात तिला घेण्यासाठी घरी आला. त्यानं सांगितलं, आपल्यासोबत आणखीन देखील काही मुली आहेत, पण प्रत्यक्षात तशी काहीही नव्हतं आणि तो तिला घेऊन निघाला. प्रियंका देखील पोलीस प्रशिक्षण केंद्र पाहण्यासाठी उत्साहात होती. त्यानं गाडी गावाच्या बाहेर जाताच संधी साधली आणि प्रियंकाच्या न कळता पाण्याच्या बॉटलमध्ये गुंगीचं औषध मिसळलं आणि प्रियंकाला पाण्याची बॉटल दिली. भांबड्या प्रियंकानं देखील त्यातलं पाणी पिलं. त्यानंतर हळूहळू प्रियंकाला गुंगी यायला सुरुवात झाली. तिला काय होतंय तिला समजत नव्हतं. तिचं डोकं जड झालं आणि तिला चक्कर येऊ लागली आणि काही मिनिटातच तिनं आपलं भान हरपलं. ती व्यक्ती बेशुद्ध पडली हे पाहून राजू सिंह चौहाननं आपल्या गाडीचा रस्ता बदलला आणि गावच्या बाहेरील एका गायरानात गाडी उभी केली. तिथं त्यानं प्रियंकाला
उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती बेशुद्ध होती. मग तो तिला गाडीच्या मागच्या सीटवर घेऊन गेला आणि तिच्यावर त्याने बलात्कार केला. तसंच आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ देखील काढला. या दरम्यान आपल्यासोबत काहीतरी वाईट होतं हे प्रियंकाला जाणवत होतं, पण बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे ती प्रतिकार करण्याच्या परिस्थितीत नव्हती. शेवटी जेव्हा तिला शुद्धी आली, तिनं कसंबसं स्वतःला सावरलं आणि समोर त्या नराधम राजू सिंहला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर राक्षसी हसू होतं. ज्याला आपण गुरुपौर्णिमेला पूजलं त्यानं आपल्यासोबत असं घाणेरडं कृत्य केलं याचा विश्वास प्रियंकाला बसत नव्हता. तिनं ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तिचं तोंड दाबलं आणि तिला तो व्हिडिओ दाखवला. तसंच या बाबतीत कोणाला सांगितलंस तुझा जीव घेईन, हा व्हिडिओ व्हायरल करेल आणि धमकी देखील दिली. एखादी मुलगी जीव जायला घाबरली नसती, पण व्हिडिओ व्हायरल झाला तर त्यामुळं आपल्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून ती शांत बसली. पुढं व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत राजू सिंहनं प्रियंकावर अनेक वेळा बलात्कार केला. अनेकदा आपल्या वासनेचं शिकार बनवलं आणि प्रियंका देखील भीतीपोटी त्याचा अत्याचार सहन करत राहिली. हे सगळं सुरू असतानाच एक दिवस प्रियंकाला समजलं की ती गरोदर राहिली आहे आणि तीही तब्बल 2 महिन्याची. तिनं राजू सिंहला याची कल्पना दिली. त्यानं आपलं पाप लपवण्यासाठी, तिच्या जीवाची पर्वा न करता तिला गर्भपात करण्यासाठी तिला प्रवृत्त केलं. तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. तिने त्यातल्या गोळ्या घेतल्या, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यामुळं राजू सिंहने तिला आपल्या कारमधून नांदेडमधील एक रुग्णालयात आणलं. कदाचित संबंधित डॉक्टर त्याच्या ओळखीचा असावा. तिथं तिचा गर्भपात केला. पुढं काही दिवसांनी तिच्या शरीरात बदल व्हायला लागला आणि हे बदल तिच्या आईच्या लक्षात आले. तिच्या आईनं तिला विश्वासात घेऊन तिला विचारपूस केली. तेव्हा तिनं आपल्या मुख्याध्यापकानं केलेलं नीच कृत्य केलंय ते सांगितलं. प्रियंकाची आपबीती ऐकल्यावर तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईनं तत्काळ प्रियंकाच्या वडिलांना सांगितलं आणि सर्वांनी मिळून तामसा पोलीस स्थानकात मुख्याध्यापक राजू सिंह चौहान याच्या विरोधात बाल संरक्षण कायदा अर्थात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. पुढं गावकरी मदतीला आले. त्यांनी देखील हे प्रकरण उचलून धरलं. तसंच त्या नराधम मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा द्या असं निवेदन देखील पोलिसांना दिलं गेलं. तसंच या घटनेच्या निषेधार्थ एक दिवस तामसा बंद देखील पुकारण्यात आलाय. सध्या राजू सिंह हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसंच नांदेडमध्ये कोणत्या रुग्णालयात प्रियंकाचा गर्भपात करण्यात आला याची देखील चौकशी सुरू आहे. तरी या घटनेनंतर काही बाबी समोर येत आहेत. काही पालकांनी आपल्या पाल्यांसोबत सुसंवाद ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून असा एखादा प्रकार घडत असेल तर तिथल्या तिथेच तो थांबवता येईल. तरी यावर तुमची काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.